तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये. आणि आजच्या व्हिडिओचा विषय तर तुम्हाला माहीतच आहे की जर तुम्ही शेतामधून शेत रस्ता दिला नाही आणि ते जर शासकीय कागदपत्रावर जर नमूद असेल आणि जर जर तुम्ही तो शेत रस्ता अडवत असाल तर तुम्हाला काय काय अडचणी येऊ शकतात, तर याबद्दलचा आज व्हिडिओ आहे. तर पहिल्यांदा तर आपण माहिती करून घेऊ की ही जी योजना आहे सरकारनं कशासाठी राबवली होती. तर या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री शेत पांधन रस्ते योजना. तर या योजनेचं मुख्य गरज ही आहे की प्रत्येक शेताला रस्ता मिळाला पाहिजे. तर या योजनेची गरज का भासली, तर प्रामुख्याने आपण जर पाहिलं तर शेतमालाची व्यवस्थित आणि सुलभ वाहतूक होणे गरजेचे असते. कारण की आपल्याकडे 2 सीझन असतात. तर पहिले सीझन असते खरीप आणि दुसरं सीझन असते रब्बी. तर जे खरीप सीझन असतं त्यावेळेस स्टार्टिंगला तर सुरुवातीला पेरणी करण्याच्या वेळेस सर्व आजूबाजूचे शेत खाली असतात. तर त्यावेळेस कोणी शेतकरी शेतामध्ये आपल्याला वाहन किंवा एखादं यंत्र घेऊन जाण्यासाठी अडवत नाही. परंतु जेव्हा जे पीक येतं आणि नंतर त्यामधून आपण काही यंत्र नेऊ शकत नाही किंवा आपल्या समोरच्या शेतकऱ्याने जर आधी पेरणी केली आणि जर त्याच्यानंतर आपल्याला पेरणी करायची असेल तर आपण ते करू शकत नाहीत. आणि खूप जागेवर अशी पण गोष्टी आढळून आलेली आहे की एखाद्या शेतकऱ्याचं फक्त 2 एकर जमीन असते आणि आजूबाजूला दुसऱ्यांची जमीन असते. तर त्या शेतकऱ्याला त्या शेतापर्यंत जाण्यासाठी रस्ता नसतो आणि तो रस्ता त्या शेतकऱ्यासाठी खूप मोठी अडचण निर्माण करतो. तर ती अडचण दूर करण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं नवीन योजना चालू केली. तर ही योजना नवीन नाही आहे, तसे तर ही योजना 2021ला चालू झाली. पण या योजनेचं नाव दुसरं होतं. तर त्या योजनेचं नाव असं होतं की मातोश्री ग्राम समृद्धी रस्ता किंवा ग्राम समृद्धी पांधन रस्ता, याद्वारे ही योजना या नावाने योजना चालू केली होती. 2024मध्ये महाराष्ट्र सरकारने या योजनेचं नाव बदलून ठेवण्यात आलं की मुख्यमंत्री बळीराजा शेत व पांधन रस्ते योजना. तर या योजनेसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली होती 7/12/2024ला. तर या योजनेच्या अनुसरून ग्रामीण भागातील शेत व पांधन रस्त्याच्या मजबूतीकरणासाठी योजना तयार केली होती. तर या योजनेमध्ये महाराष्ट्र शासनाने शेतमालाच्या वाहतुकीसाठी मुख्यमंत्री बळीराजा शेत पांधन रस्ता योजना, जी पूर्वीची मातोश्री ग्राम समृद्धी योजना होती, या अंतर्गत 12 फुटी रस्ता प्रत्येक शेताकडे काय म्हणतात की त्याला जे गट नंबर असते त्या गट नंबरमध्ये जेवढी पण शेती येते तर त्या प्रत्येक शेतीसाठी शेतकऱ्याला शेतरस्ता मिळाला पाहिजे. तर त्या अनुषंगाने महाराष्ट्र सरकारने तर त्या जो पण काही गट नंबर असेल त्या गट नंबरसाठी एक नंबर धुरा असतो. तर त्या नंबर धुऱ्यावरून 12 फुटी रस्ता अशी या योजनेमध्ये नमूद केली. तर पहिली जी योजना होती त्यामध्ये फक्त होते 7 किंवा 8 फुटाचा रस्ता भेटणं. परंतु महाराष्ट्र शासनाने त्यामध्ये बदल करून तर तोच रस्ता 12 फुटाचा करण्यात यावा अशी त्यांनी नवीन नियम त्यामध्ये आणलाय. 12 फुटीच म्हणजे 3 किंवा 6 मीटर. तर सुलभ हा रस्ता करण्यात यावा. आणि जो पण शेतकरी अतिक्रमण करतो किंवा कधी कधी असं असतं की वाद होतात, वाद झाल्यामुळं जो रस्ता आपण बनवला होता तर त्या रस्त्यावर जो बाजूचा शेतकरी असतो तो त्यावर अतिक्रमण करतो. तर यासाठी पण सरकारनं यामध्ये नवीन नियम आणि कायदे आणलेत की त्या कायद्यामुळं समोरचा जो शेतकरी रस्ता अडवतो तर त्या शेतकऱ्यावर चांगली कारवाई होईल. तर समोर आपण बघणारच आहेत की त्या शेतकऱ्यावर काय कारवाई होईल. तरी पण तुम्हाला एक आयडिया देतो की त्या शेतकऱ्यावर पहिले तर प्रामुख्याने त्या शेतकऱ्याची जी शेतकरी आय डी असेल त्या शेतकऱ्याच्या आय डीचा वापर करून शेतकरी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेतो. तर त्या योजना त्या शेतकऱ्याला घेता येणार नाहीत. आणि त्याचं दुसरी गोष्ट म्हणजे आधार कार्ड, जे की सध्या आपल्याकडे सगळीकडे यूज करावं लागतं, तर ते पण ब्लॉक करण्यात येईल 5 वर्षासाठी. तर आपण ह्या योजनेची पहिल्यांदा माहिती घेऊया. तर या योजनेचे काम कोणामार्फत केले, जर आपण गाव पातळीवर चालू केलं तर पहिल्यांदा या योजनेचं काम आपण ग्रामपंचायत मार्फत करू शकतो. तर ग्रामपंचायत मार्फत कसे करू शकतो, तर ग्रामपंचायत मार्फत आपण बैठक घेऊन आपण आपल्या रस्त्याची मागणी करून त्यांच्यानुसार एखादी नवीन वाट जर आपल्याला काढून दिली तर यानुसार आपण ते मिळवू शकतो. जर ग्रामपंचायत कडून जर ही आपल्याला जो रस्ता पाहिजे तर तो जर नाही मिळाला तर आपण जाणार पंचायत समितीकडे. तर पंचायत समितीकडून पण आपल्याला या रस्त्याची सुविधा आपल्याला जर नाही भेटली तर मग आपण कुठं जायचं, मग नंतर आपण जायचं जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे किंवा नंतर ग्रामपंचायत मुख्यमंत्री ग्राम सडक योजना या विभागाकडून पण आपण या शेत रस्ता करू शकतो किंवा या रस्त्यासाठी आपल्याला मंजुरी भेटू शकते. तर ही जी योजना आहे तर या योजनेमध्ये
प्रामुख्याने आधीच्या योजनेमध्ये नव्हती, परंतु या योजनेमध्ये त्यांनी नव्याने त्यामध्ये सामील केली आहे. तर पहिल्या तर आपण बघितलं तर पहिली जी योजना होती तर त्या योजनेमध्ये जे रस्ता बनवण्यासाठी जे यंत्र वापरायचे तर ते यंत्र वापरण्यासाठी मर्यादा होत्या. तर आता शासनाने जो नवीन योजना काढली तर त्यामध्ये त्यांनी काय केलं की ती जी योजना आहे तर त्यामध्ये यंत्र वापरण्यासाठी परमिशन दिलेली आहे. तर यंत्र वापरण्यासाठी परमिशन दिली तर याचा फायदा काय होणार, तर याचा फायदा असा होणार कारण की खूप जागेवर रस्ते बनवायचे, तर खूप जागेवर रस्ते बनवण्यासाठी यंत्राचा वापर करणं गरजेचं आहे आणि ह्या यंत्राचा वापर करण्यासाठी आधी परमिशन नव्हती. तर आता महाराष्ट्र सरकारने या योजनेद्वारे त्यांना यंत्र वापरण्याची परवानगी दिली आहे. तर त्याच्यामध्ये जसं की JCB असेल, ट्रॅक्टर असेल ते वापरण्यात येतील आणि ते कोणत्या लेवलपर्यंत वापरण्यात येतील किंवा कोणत्या स्तरापर्यंत वापरता येतील हे पण त्यांनी त्यामध्ये नमूद केलेलं आहे. तर त्यामध्ये प्रशासकीय मान्यता कुठून भेटणार, तर हा जो रस्ता असेल किंवा आपल्याला जो शेतामध्ये रस्ता पाहिजे तर तो रस्ता आपण कोणाकडे मागणी करू शकतो. तर पहिल्यांदा तर आपण मागणी करण्यासाठी तहसीलदारला अर्ज करा, तहसीलदार किंवा तलाठीला. जर त्यांच्याकडून नाही झालं तर आपण नंतर कलेक्टरकडे जाऊन आपण त्या आपल्या ज्या अर्जाची असेल त्याची मागणी त्यांच्याकडे सादर करा. तर या योजनेसाठी निधी कुठून येणार, तर पहिली जी योजना होती तर जी मातोश्री योजना होती तर त्या योजनेमध्ये जो निधी होता तो निधी हा स्पेसिफिक नव्हता किंवा तो निधी हा जो महाराष्ट्र बजेट असते त्यामध्ये असं वेगळ्या प्रकारे नमूद केलेला नव्हता. परंतु जेव्हा आता ही योजना काढली तर या योजनेसाठी जेव्हा महाराष्ट्र सरकार अर्थ बजेट जेव्हा सादर करतं तर त्यासाठी जे पण काही पैसा लागत असेल तर त्यासाठी महाराष्ट्र सरकारने या योजनेमध्ये त्यांना वेगळे पैसे मिळतील जे की जास्त प्रमाणात मिळतील आणि त्यामुळं रस्ते काम हे अधिक वेगाने होईल. तर त्यासाठी तर आता योजना निघाल्या तर तुम्हाला तर माहितीच आहे की सगळेजण पैसे खायला असतात, तर त्यामध्ये त्यांचे पण खूप फायदा होतो आणि जे मधामध्ये पण कॉन्ट्रॅक्टदार असतात हे असतात ते पण तुम्हाला माहितीच आहे कशा प्रकारे काम करतात आणि रोड मिळवण्यासाठी तहसीलदार, कलेक्टर यांच्याकडे किती वेळेस जावं लागतं आणि किती वेळेस ते नाक करतात, तर या पण गोष्टी तुम्हाला सर्वांना माहीतच आहे. परंतु आता या योजनेनुसार काहीतरी नवीन बदल होईल आणि थोडेसे काम गतीने होतील आणि लवकर रस्ता मिळेल अशी अपेक्षा करून सरकारनं तर योजना काढली. आता जे मधातले लोक आहेत, जे मधातले जे प्रशासन आहे ते किती यावर काम करतं हे पण आपल्याला बघायचं आहे. तर आता ही जी योजना आहे या योजनेमध्ये निधी कुठून येणार, तर पहिल्यांदा त्या सामाजिक दायित्व निधी, तर सामाजिक दायित्व निधी असतं यासाठी विशिष्ट रस्त्याचे काम करून देण्यास एखादी कंपनी किंवा संस्था जर तयार असेल तर असल्यास विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीने त्यास मान्यता देण्यात यावी असे या योजनेमध्ये नमूद केलेलं आहे. त्यानंतर दुसऱ्यामध्ये विविध योजना जर आपण बघितल्या तसेच आमदार खासदार स्थानिक विकास निधी जो असतो त्यामधून पण आपल्याला यामध्ये काम करू शकतो. जर दुसरं बघितलं आपल्या गाव पातळीवर तर ग्रामपंचायतीला जो निधी आलेला असतो जनसुविधांकरिता तर त्या अनुदानातून पण आपण हा रस्ता बनवू शकतो. तर आता यामध्ये पहिली गोष्ट तर प्रामुख्याने गोष्ट तर ही राहते की जो आपला रस्ता असतो तो आपल्याला भेटणार कसा आणि भेटल्यानंतर जर समोरचा जो शेतकरी असेल ज्याच्या शेतातून जातो किंवा ज्याच्या बांधावरून तो रस्ता जाणार आहे तर त्या शेतकऱ्याने जर त्या रस्त्यावर अतिक्रमण केलं तर त्यासाठी सरकार त्यावर काय निर्णय करणार, तर पहिला जो निर्णय होता तर त्या निर्णयाप्रमाणेच यामध्ये पण निर्णय आहे की जर एखाद्या शेतकऱ्याने त्यावर अतिक्रमण केलं किंवा रस्ता अडवला तर पहिल्यांदा तर आपण तहसीलदारमध्ये अर्ज करणार आणि तहसीलदारमध्ये अर्ज केल्यानंतर त्याला मुदत देण्यात येणार आणि 7 दिवसामध्ये जर तो अतिक्रमण हटवले नाही किंवा अजून काही जर अडचणी निर्माण केल्या तर तहसीलदार पोलीसचा वापर करून ते अतिक्रमण काढू शकणार आणि त्यावर कारवाई पण करू शकणार. तर सदर योजनेअंतर्गत रस्त्याचे मजबूतीकरण करण्यासाठी पाणंद रस्त्याच्या परिसरातील शासकीय तलावातील गाळ, माती आणि मुरुम, नदी नाले खोलीकरण करून उपलब्ध होणारा गाळ यासाठी काही पैसे मिळणार नाहीत. यामध्ये असं म्हणणं आहे सरकारचं की जी पण शासकीय जमीन असते किंवा शासकीय तळ असतं तर त्यामधून जर आपण जो पण कॉन्ट्रॅक्टदार असेल त्यानं जर त्यामधून गाळ आणला किंवा त्यामधून खडक काढून आणलं जर रस्त्याला, कारण की मुरुम आणि रस्ता या दोन्ही गोष्टीचा यूज करून हा रस्ता बनवण्यात येणार आहे. तर त्यामध्ये तो विनाशुल्क असेल आणि सरकारची त्याला परवानगी असेल. तर जो रस्ता बनवला आहे तो रस्ता आपल्याला 12 महिने पण वापरण्यात यावा असा रस्ता बनवला पाहिजे. कारण की खूप वेळेस रस्ता बनवतात
पण तो रस्ता उन्हाळ्यात एवढा आणि हिवाळ्यात एवढाच वापरण्यात येतो. आणि नंतर जेव्हा पावसाळा चालू होतो, जेव्हा पावसाचे पाणी पडते, तर त्यावर मोठाले खड्डे पडतात, पाणी साचतात आणि त्यामधून बैलगाडी पण जाणं व्यवस्थित राहत नाही. तर ट्रॅक्टर हे तर दूरच राहिले, पण बैलगाडी पण जात नाही. कारण की तुम्हाला पण माहिती आहे, तुमच्या आजूबाजूला किती रस्ते आहेत की बनवलेत, परंतु त्यामध्ये बैलगाडी पण जात नाही आणि चालण्यासाठी पण खूप कष्टाने जावं लागते. तर यासाठी महाराष्ट्र शासनाने या योजनेमध्ये असं नमूद केले की जो पण कॉन्ट्रॅक्टर असेल की त्याला 6 महिन्याचा त्यावर दोष निवारण कालावधी असणार, किमान 6 महिने. तर 6 महिने म्हणजे कसं की एक पावसाळा तरी त्यामधून गेला पाहिजे. एक पावसाळ्यामध्ये तर त्याच्यासाठी त्याला 6 महिने दिले जातात आणि त्यासाठी त्याचं डिपॉझिट सिक्युरिटी जे असतं, सिक्युरिटी डिपॉझिट असतं, तर ती सरकार स्वतःकडे जमा करून ठेवणार. तर ती डिपॉझिट आहे 1 किलोमीटरसाठी 15 लाख रुपये असे गव्हर्नमेंट त्याचं सिक्युरिटी डिपॉझिट जमा करून घेणार. जर त्याने ते 6 महिने त्याचा जर दुरुस्ती नाही केली तर त्यामध्ये ते डिपॉझिट पण त्याचे जप्त होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याला ब्लॉक लिस्टमध्ये टाकण्यात येईल. तर ही जी योजना आहे, तर या योजनेमध्ये जी योजनेचे नाव आहे मुख्यमंत्री बळीराजा आणि शेत पांधन रस्ते योजना. तर या अंतर्गत शेतकऱ्याच्या मागणीनुसार शेत आणि पांधन रस्त्याचा आराखडा तयार करून देणे. तर हे काम कोणाचं आहे? ग्रामपंचायतची जबाबदारी आहे. तर ग्रामपंचायतच्या जबाबदारीमध्ये पहिले तर आलं की शेतकऱ्याच्या मागणीनुसार शेत पांधन आराखडा तयार करून देणे. आणि जर ग्रामपंचायतीकडून हे काम नाही झालं तर आपण मग नंतर जाणार विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीकडे. यामध्ये विविध प्रकारच्या समिती नेमलेल्या आहेत, एक ग्रामपंचायत लेवलवर, नंतर विधानसभा लेवलवर, आणि अशा प्रकारे या समितीमध्ये आपण अर्ज करू शकतो. तर ज्या ठिकाणी शेतकऱ्यांनी अतिक्रमण केलेले आहे अशा ठिकाणी शेतकऱ्यांची बैठक घेऊन शेतकऱ्यांना समजून सांगून व अतिक्रमण दूर करणे विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीचे काम आहे. आणि त्यानंतर बघितलं तर ग्रामपंचायत स्तरावर प्रकरण निकाली लागत नसल्यास अशा प्रकारे विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीकडे सादर करून विधानसभा क्षेत्रस्तरीय समिती निर्देशानुसार पोलीस यंत्रणेची मदत घेणे गरजेचं आहे. आणि यामध्ये नंतर महसूल यंत्रणेची जबाबदारी काय आहे? तर योजनेची अंमलबजावणी किंवा सनियंत्रण आणि समन्वय करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी यांची राहील. पहिल्यांदा तर तुम्ही जेव्हा ग्रामपंचायतीकडे अर्ज सादर करताल की या रस्त्यासाठी मागणी करताल, तर त्यांच्याकडून जर नाही काम झालं तर मग ग्रामपंचायतीने तो अर्ज तहसीलदाराकडे दिला जाईल आणि तहसीलदाराकडे तो अर्ज आल्यानंतर ते जो पण रस्ता असेल त्यावरलं पहिला तर अतिक्रमण काढण्याची मागणी केली जाईल. 7 दिवसासाठी त्याला नोटीस दिली जाईल आणि 7 दिवसासाठी त्याला नोटीस दिली जाईल आणि जर 7 दिवसामध्ये त्या नोटीसच्या अनुषंगाने जर त्यांना नाही काढलं तर समोरची कारवाई करण्यात येईल. तर यामध्ये राज्यस्तरीय जी समिती आहे तर त्यामध्ये जे अध्यक्ष असेल तो माननीय मंत्री असेल, तर महसूल मंत्री हा जो असेल तो अध्यक्ष राहील आणि ग्रामविकास मंत्री जो असेल माननीय तर तो सदस्य असून, तर यांनी या योजनेचा आढावा घेऊन योग्य तो निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी त्या समितीची कार्यप्रणाली असेल. आणि या समितीचं दुसरं काम म्हणजे जेवढा पण निधी असेल तो जिल्हास्तरीय लेवलला प्रत्येक जिल्ह्याला योग्य तो निधी वितरण करण्यात यावं. त्यानंतर जिल्हास्तरीय कार्यकारी समिती जे असेल त्यामध्ये अध्यक्षपदी असेल माननीय पालकमंत्री, जे पण आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील. त्यानंतर जे सदस्य असतील त्यामध्ये जिल्हाधिकारी असतील, मुख्य कार्यकारी अधिकारी असतील, तलाठी असेल आणि अनेक पण असे त्यामध्ये सदस्य राहतील. जिल्हास्तरीय जी समिती आहे, कार्यकारी समिती आहे, तर या समितीचे काम काय असेल तर या योजनेचा प्रचार करणे. या योजनेचा प्रचार कसे करणे? गावागावामध्ये जाऊन बैठक घेणे, त्यांना सांगणे की जर कोणाला अडचण असेल तर तुम्ही अर्ज करून तुम्हाला रस्ता घेऊ शकता. आणि अजून या जिल्हास्तरीय समितीचं अजून एक काम म्हणजे की जर NGO मार्फत जर तुम्हाला यंत्रसामग्री उपलब्ध करून दिली या योजनेसाठी, जे पण यंत्र वापरण्यात येतील त्याला जे इंधन लागेल त्यासाठी जिल्हास्तरीय समितीनं त्याला निधी यूज करण्यास परवानगी द्यावी. जर तुम्ही तहसीलदाराकडे अर्ज केला आणि त्यामध्ये 7 दिवसानंतर त्यांना अतिक्रमण ही काढलं आणि नंतर रस्ता कशा प्रकारे करायचा हे पण निश्चित झालं आणि नंतर जो कॉन्ट्रॅक्टदार असेल तर त्याने हा रस्ता कशा प्रकारे केला पाहिजे, तर याची पण माहिती या योजनेमध्ये सरकारनं मुद्दाम नमूद केलेली आहे. तर ज्या ठिकाणी नकाशावर रस्ता उपलब्ध आहे तर त्या ठिकाणी शेतकऱ्याची सहमती आहे अशा ठिकाणी JCB असेल किंवा उत्खनन करण्यासाठी जे पण साहित्य लागत असेल तर त्याचा यूज करून जो पण रस्ता असेल त्याच्या दोन्ही बाजूनी नाली करणे म्हणजे चर खाणणे आणि तो जर चर खाणलाय त्याच्यामध्ये जी माती निघेल तर ती माती त्याच रस्त्यावर टाकून त्याचं
सपाटीकरण करून त्याला जेसीबीनं एक लेवल करणं किंवा दबाईचा यूज करून त्याचा रस्त्यामध्येच योग्य प्रकारे वापर करण्यात यावा. आणि त्यासाठी सरकारनं जेसीबीचा यूज जो करण्यात येणार आहे, जर टायरची जेसीबी असेल तर त्यासाठी सरकारनं असं म्हणलंय की जर टायरची जेसीबी असेल तर प्रति किलोमीटरमध्ये 125 घंटे यूज करू शकतात. म्हणजे एवढ्या 125 घंट्याचे त्यांना पैसे मिळणार. मग ते किती घंटे यूज करणार, काय करणार हे कॉन्ट्रॅक्टदारावर हे राहणार. आणि अशी प्रत्येक ठिकाणी तर माहिती आहे कॉन्ट्रॅक्टदार पैसे खाण्यासाठी असतातच. तर ते 125 घंटे त्यांना दिलेलं आहे. तर 125 घंट्यापेक्षा जास्त ते यूज नाही करू शकत जर टायरची जेसीबी असेल. आणि जर दुसरी जेसीबी म्हणजे जे चेनवाली जेसीबी असेल तर त्यासाठी फक्त 50 घंट्याचा निधी हा सरकारकडून देण्यात येईल. तर 50 घंट्यामध्ये 1 किलोमीटरमध्ये यूज करू शकतात. तर 50 घंटे जरी म्हणलं तरी 2.5 दिवसामध्ये जेसीबी 1 किलोमीटरमध्ये जरी चालले तरी तेवढं काम होऊन जातं. आणि जो कॉन्ट्रॅक्टदार असेल त्याला जेव्हा हा रस्ता घेण्यासाठी सरकारकडे मागणी जेव्हा तो टेंडर भरल तर तेव्हा त्याला 15 लाख रुपये प्रति किलोमीटर सरकारकडे सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून जमा करावं लागणार. कारण की याचं जे सिक्युरिटी डिपॉझिट आहे याचा यूज नंतर जेव्हा 6 महिन्यानंतर जेव्हा पावसाळा येईल तर त्यामध्ये जर रस्ता बिघडला किंवा त्यामध्ये खड्डे पडले तर त्याची जबाबदारी ह्या कॉन्ट्रॅक्टरकडे असेल. प्रामुख्याने बघितलं 1 किलोमीटर रस्ता भरण्याचे जे परिणाम म्हणजे 1 किलोमीटर भरण्याचे जे सरकार मार्फत जशी योजना आहे तर त्या योजनेमध्ये कशा प्रकारे रस्ता केला पाहिजे. जर एकदम जो खालचा थर असेल तर तो थर हा 9 मीटर 10 सेंटीमीटर एवढा असला पाहिजे. आणि जो वरचा थर असेल तर तो 5.5 मीटरचा असला पाहिजे. तर म्हणजे दबाई केल्यानंतर नॉर्मली टाकल्यानंतर नाही, जेव्हा आपण त्यावर माती टाकतो किंवा नंतर मुरुम टाकतो तर त्या दोन्ही थराची जी रुंदी असेल तर ती बॉटम म्हणजे जी खालच्या थराची असेल ती असेल 9 मीटरच्या जवळपास आणि जी वरच्या थराची असेल ती 5.5. तर दोन्ही मिळून 15च्या जवळपास 15 मीटरचा तो थर पाहिजे. आणि जे माती व मुरुम याची थरामध्ये दबाई केल्यानंतर मातीची जाडी ही 60 सेंटीमीटर असली पाहिजे आणि जी मुरुम आहे जर त्याची जाडी ही 30 सेंटीमीटर असली पाहिजे. तर या दर्जाचा रस्ता जर बनवला तरच हा रस्ता टिकला जाईल असं सरकारचं म्हणणे आहे. तर यामध्ये कॉन्ट्रॅक्टदार कशा प्रकारे करणार यावर कॉन्ट्रॅक्टदाराची पण जबाबदारी असणार. कारण की यामध्ये त्याला किती पैसे उरवायचे हे याच्यावर राहणार. आणि यामध्ये मग मधामध्ये किती काळे कारनामे होणार आणि किती पैसे स्वतः खाणार हे पण माहीतच आहे तुम्हाला. आणि जे रस्त्याच्या दोन्ही साईडनं जी नाली खाण्यात येणार तर त्या नालीचा जो उतार असेल तर जो नालीचा जो उतार असेल हा नैसर्गिक नालीकडे असेल. म्हणजे जिकडे पाणी जास्त वाहते त्या साईडला असेल. जर याचा उतार योग्य प्रकार नाही केला तर पुढे चलून तेच पाणी त्या नालीमध्ये जमा होऊन नंतर ते शेतकऱ्याच्या रानामध्ये उलटू पण शकते आणि ते नंतर शेतकऱ्याच्या जमिनीवर ते वाहून पण जाऊ शकते शेतकऱ्याची माती समोर. तर यासाठीचे नालीचा जो उतार आहे तो योग्य दिशेकडे पाहिजे आणि त्यामध्ये पाणी साचता कामा नये. आणि जर योग्य माती किंवा मुरुम नसेल किंवा आपण जी नाली केली साईडनं त्यामध्ये जर योग्य माती किंवा मुरुम जर नाही निघाला जेवढा आपल्याला पाहिजे तर शासकीय जमिनीतून आपण ते आणून त्यासाठी यूज पण करू शकतो. आणि यामध्ये नंतर काही जागेवर कसं असतं की रस्ता असतो किंवा साईडचा शेतकऱ्याचा रस्ता असतो किंवा शेतामध्ये जाण्यासाठी नालीवरून तरुण डायरेक्ट जाऊ शकत नाहीत. तर त्यासाठी नाल्या पण टाकून देणं या योजनेमध्ये समाविष्ट आहे. किंवा एखाद्या वेळेस रस्त्याच्या मधामध्ये एखादा नाला येतो तर त्या नाल्यावर बांधकाम करण्यासाठी सिमेंटची नाली यूज करून त्याच्या दोन्ही पण साईडनं सिमेंटचं कॉन्क्रीट भरलं पाहिजे साईडनं. किंवा जेणेकरून समोर जो थर भरलेला आहे किंवा ज्याचं ते आपण जे मुरुम आणि हे भरले ते ढसळून जाऊ नये मधामध्ये. तर त्यासाठी दोन्ही साईडनं नालीच्या ठिकाणी सिमेंटचं थोडीशी भिंत पण करण्यात यावी असं त्यामध्ये नमूद पण केलंय. आणि जो रस्त्याचा उतार आहे तो मधामध्ये नाही तर दोन्ही साईडनं केला पाहिजे. कारण की जेव्हा पावसाळा असतो तेव्हा पावसाळ्यामध्ये रस्त्यावर जेवढं पण पाणी पडलं ते साईडच्या चरीमध्ये वाहून गेलं पाहिजे. रस्त्यावर साचलं नाही पाहिजे. कारण की जर रस्त्यावर साचलं तर पुढे चलून तो रस्ता खराब होणार. आणि यामध्ये दुसरा नियम म्हणजे जर एखाद्या ठिकाणी रस्ताच नाहीये आणि त्यामध्ये जर एखादा दुसरा शेतकरी असेल किंवा त्याचा जवळचा भाऊ किंवा असेल किंवा एखाद्या त्याच्या चांगल्या रिलेशनशिप मधला जर शेतकरी असेल आणि तो जर म्हणला की माझ्या या जमिनीवर तू रस्ता बनव, मी तुला माझी जमीन देतो. तर जो पण तो शेतकरी असेल त्याला जी जमीन द्यायची असेल तर त्याला ते स्वतःचं हमीपत्र
किंवा दानपत्र देणं आवश्यक आहे. आणि यामध्ये दानपत्र घेणं गरजेचं का आहे, कारण की जर दानपत्र घेतलं तर ती जमीन जी आहे ती रस्त्यासाठी लागू होणार आणि तो जो रस्ता आहे तो सातबाऱ्यावर लागू होणार किंवा सातबाऱ्यावर लागू होणार. तर तो रस्ता एकदा सातबाऱ्यावर लागू झाल्यावर तो शेतकऱ्याने नंतर मागणी जरी केली की मला माझी जी जमीन आहे ती मी शेत रस्त्यासाठी दिली ती मला परत पाहिजे, तर ती त्याला परत भेटणार नाही. तर त्यामुळं त्यासाठी शेतकऱ्याकडून हमीपत्र घेणं किंवा दानपत्र घेणं सरकारनं नमूद केलेलं आहे यामध्ये. तर ती जमीन त्याला परत तर भेटणार नाही आणि त्या जमिनीचा त्याला मोबदला सरकारकडून नाही भेटणार. हां, तुम्ही त्या शेतकऱ्याला समोरच्या शेतकऱ्याला जो रस्ता पाहिजे त्याच्या शेतातून, तर त्या शेतकऱ्याकडून तुम्ही घेऊ शकता. असं सरकारने लिहिलं नाही की तुम्ही घेऊ नाही शकत किंवा घेऊ शकता. तर हे तुमच्या वैयक्तिक बाबीवर झालं, पण ती जमीन तुम्हाला नंतर परत भेटणार नाही. एखाद्या शेतकऱ्याने अतिक्रमण केलं किंवा रस्ता अडवला तर पहिल्यांदा तर तुम्ही तहसीलदारमध्ये अर्ज करून, तसा तर तो अर्ज लवकर तर होणार नाही, त्याला 2-3 महिने लागतात तुम्हालाही माहिती आहे. आणि खूप साऱ्या लोकांचे अर्ज देऊन पण आजपर्यंत शेतरस्ते भेटले नाहीत, जे की त्यांच्या सातबाऱ्यावर नमूद असून किंवा सातबाऱ्यावर लिहिलेले असून पण त्यांना ते शेतरस्ते मिळाले नाहीत, कारण की शासन तिथं कुठंतरी कमी पडतंय आणि शासनाला तेवढी जबाबदारी स्वतःच्या यानं पूर्ण करण्यासाठी अडथळे निर्माण होतात. किंवा पैसे घेऊन म्हणा किंवा अजून काही गोष्टी असतात, जे समोरचा जो शेतकरी असतो तो पण पैसे देऊन त्या तहसीलदाराला थोडंसं स्वतःच्या साईडने हे करून ते पण काम लवकर होत नाही. जर असं असेल किंवा एखादा तहसीलदार चांगला असेल तर तो त्या तहसीलदारानं पहिल्या तर त्या शेतकऱ्याला 7 दिवसाची नोटीस दिली जाईल. 7 दिवसाच्या नोटीसमध्ये त्या शेतकऱ्यानं ते अतिक्रमण हटवलं पाहिजे आणि जो पण काही मोजमाप असेल, मोजमाप टाकल्यानंतर जो पण 8 फुटाचा असेल किंवा 12 फुटाचा असेल, जसं पण समोरचा शेतकरी मागत असेल त्या हिशोबानं जेवढा रस्ता असेल तेवढी जागा रिकामी करून त्यावर काम करण्याची परवानगी द्यावी. जर अशी परवानगी नाही दिली तर तहसीलदार स्वतः पोलिसाचं सहाय्य घेऊन त्यावर कारवाई करू शकणार किंवा स्वतः पोलिसाला घेऊन ते अतिक्रमण हटवण्याची जबाबदारी ही तहसीलदाराकडे असणार. आणि यामध्ये असं दिलंय की आता नवीन नियम जो आलाय त्यामध्ये असं नमूद केलंय की जर तो शेतकऱ्याने 7 दिवसामध्ये त्याला नोटीस दिल्यानंतर पण हटवलं नाही तर पहिले तर त्याचं आधार कार्ड ब्लॉक करण्यात येईल. जर आधार कार्ड ब्लॉक करण्यात आलं तर त्याच्या संपूर्ण योजना किंवा अकाउंट, आधार कार्डशी जे कनेक्टेड आहेत, पॅन कार्ड, हे संपूर्ण बंद होईल. आणि जे शेतकरी आयडी असते ते पण ब्लॉक करण्यात येईल. तर शेतकरी आयडी आणि आधार कार्ड शेतकऱ्यासाठी यूज काय होतो, तर शेतकऱ्याच्या विविध योजना असतात, जे की ठिबक सिंचन भेटतं, सोलार भेटतं किंवा महाडीबीटी योजनेमधून विविध सामग्री घेऊ शकतं. जे नुकसान भरपाई येते शेतकऱ्याला सरकारकडून ती पण नाही भेटणार. तर यासाठी जे पण शेतकऱ्यांनी अतिक्रमण केलं आहे किंवा आजपर्यंत केलेलं आहे किंवा इथून पुढे करणार आहेत तर त्यांनी याची काळजी घ्यावी. कारण की तुम्हाला जर 7 दिवसाच्या जी मुदत दिली त्यानंतर पण तुम्ही ते अतिक्रमण नाही हटवलं तर समोरची कारवाई तुमच्यावर घेण्यात येईल. आणि यामध्ये पोलीस पण सहकार्य करतील तहसीलदाराला, तर तुमच्यावर चांगली ॲक्शन घेण्यात येईल. तर त्यामुळे तुम्ही यापासून दूर राहा. जर सातबाऱ्यावर रस्ता असेल तर तुम्हाला तो रस्ता द्यावाच लागणार आणि जर सातबाऱ्यावर रस्ता नसेल तर मग तहसीलदार आला किंवा कलेक्टर जरी आला तर तो रस्ता घेण्याचा कोणत्याही शेतकऱ्याला अधिकार नाहीये. हां, जर तुम्हाला वाटलं की समोरच्या शेतकऱ्याला तुमच्या शेतातून रस्ता द्यायचा असेल तर तुम्ही स्वतः त्याचं हमीपत्र किंवा दानपत्र देणं गरजेचं आहे. आता यामध्ये खूप साऱ्या शेतकऱ्याचे असं पण म्हणणं आहे की त्यांनी खूप दिवसापूर्वी अर्ज केला होता, 3 महिने झाले, 4 महिने झाले, अजून पण त्यांचा रस्ता झाला नाही. तर अशा शेतकऱ्यांनी काय करायचं, तर अशा शेतकऱ्याने जो अर्ज केला होता त्या अर्जाची तारीख हे संपूर्ण घेऊन परत एकदा कलेक्टर ऑफिसला जाऊन भेट द्यावी. आणि जरी कलेक्टर ऑफिसला भेट देऊन जर नाही झालं तर तुम्ही आंदोलन पण करू शकता कलेक्टर ऑफिस समोर, त्याची तुम्हाला परवानगी आहे. तर तुम्हाला माहिती कशी वाटली नक्कीच कळवा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करून नवीन व्हिडिओ येतील तर त्यासाठी बेल आयकॉन बटनला प्रेस करून ठेवा आणि जेव्हा पण आपला नवीन व्हिडिओ येईल त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ बघून माहिती करून घ्या जी सरकारची नवीन योजना तुमच्यासाठी राबवली जाणार. तर भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना राम राम.